आज पहाट धरूनच पन्हाळगडावर खबर कोसळली होती. रायगडाने दाबून ठेवण्याचा कटोकाठ कडेकोट कट बांधला होता, तरी पाचाडहून पुतळाबाईमार्फत आणि कराड प्रांतातील तळबीडच्या तळावरून हंबीररावामार्फत ती पन्हाळगडावर पोचली होती. पुतळाबाईंनी खासा हरकारा धाडून कळविले होते. आज ऐन मध्यानी अवस झाली, आमचे कुंकुबळ थकले, तुम्हा आम्हाला उघडे टाकून स्वारी सुख झाली. गडावर गैरमेळ पडला आहे, अंतकाली स्वारीना मंत्राग्नी तोही पावला नाही. बुध फिरल्याने भडाग्नीवर सांगता झाली आहे. प्रसंग बाका आहे, धीर रक्षून असणे, जे करणे ते सावध चित्ती विचाराने करणे, माणसे पुरी पारखून जवळ धरणे. आम्ही तुमच्या वाटेला डोळे जोडून आहोत. आई जगदंबेच्या इच्छेवर अन्य जोर नाही. उदंड बोलणे आहे ते भेटीत. हंबीररावांनी कळविले होते. धनी दौलतीला पारखे झाले, आम्ही रायगडी कूच करतो आहोत. काळीच टाकू नका, आम्ही पाठीशी आहोत. जिवाळ्याच्या माणसाने धीर टाकू नको म्हटले तरी धीर खचावा असाच प्रसंग आला होता. चालते बोलते हसऱ्या मुखाचे आबासाहेब आता या जगात नाहीत, हे सत्य म्हणायला संभाजीराजांची मनच होईना. कितीही हापसले तरी दर्याकाठच्या वाळूतील खड्ड्याचे पाणी हटता हटत नाही. तशा न हटणाऱ्या आठवणी त्यांच्या मनात दाटून येऊ लागल्या. एखाद्या प्रसंगी सर्व बाजवांनी आयुष्याचे केवळ फोलपणच माणसाला जाणवले, तसेच ते संभाजीराजांना जाणवू लागले. नियतीचा सर्वात जबर तडाखा खाल्लेले संभाजीराजांचे बंबाळ मन चौवाटाने सैराट धावू लागले. शोक, खंत, विरह, असहायता, संताप, उपेक्षा, अवमान, उद्वेग या विचित्र भावनांच्या अनावर उकळू लागले. गेले आबासाहेब गेले, न भेटता बोलता आमचीच हाय खाल्ली त्यांनी. पहाडासारखा पुरुष आमच्याच करणेनं काळीच देठात खचला. आम्हाला सर्वात कडी सजा फरमावून गेला. आबासाहेब अपदगन असून फसवून गेलात का, कसे? शरम वाटते तुमची आम्हाला, असं कडवं सुनावण्यासाठी तरी एक वार दर्शन द्यायचं होतं आम्हास. गडाचे दरवाजे बंद करणाऱ्या शहाण्या सुरत्यांनो, गडावर पालान घालायला तेवढंच कसं रे विसरलात? जव्हरचा वेडा फोडणारे, आग्रा कोठीतून निसटलेले आबासाहेब वरच्यावर हुल देतील हे ध्यानी कसं आलं नाही तुमच्या? कसली पुण्याई गाठीशी बांधली थी? आता कुणाच्या तोंडून शंभूराजे लेकरा अशी चिंब माया भरली साद आम्ही ऐकावी. साक्षात अष्टभुजा भवानीच समोर उभी करणारा जगदंबा हा आईचा बोल आता कुणाच्या तोंडून आमच्या कानी पडावा? कुणाची पायधूळ आम्ही मस्तकी धरावी? त्या मावळ माचीवर कुणासोबत उभं राहून पाचाडच्या सदरेचं दर्शन घ्यावं? कशासाठी आता आम्ही रायगडाचं तोंड बघावं? कशासाठी? सिंहासनासाठी? त्या दगडधोंड्याच्या दौलतीसाठी? छे, होणं नाही. कसली माणसं वावरत आहेत रायगडावर. ज्या आबासाहेबांनी मावळ्यांना हर हर महादेव हा मरणाचा महामंत्र दिला, त्यांना अंतिम मंत्राग्नीही दिला नाहीत. अरे तुम्ही दिलेला भडाग्नी इथं आमच्या उरात भडकतो आहे. आलो तर त्यासाठीच येणार आहोत आम्ही रायगडी हिसाब पावता करायला. मराठी दौलतीचे छत्रपती म्हणजे पोरखेळ वाटला की काय तुम्हाला? त्यांना खुशाल प्याद्या फर्जांनी कोंडून टाकावं? तो इमानदार रायगड ढसढसला असेल तुमच्या साऱ्या करण्या बघून. आम्ही आबासाहेबांच्यावर रोष धरला होता, तो साफ होता, उघड होता, सूर्यप्रकाशा एवढा. पडत्या क्षणाने आम्हाला वाहतीला लावलं तरी थोर दिलानं त्या जाणत्या पुरुषानं आम्हाला छातीशी लावलं. त्यांना दिल्या यातनांच्या पश्चातापातून आम्ही बाहेर पडतो न पडतो तोच आमचं समजून घेणारं एकटं स्थान असलेले आबासाहेबच आमच्यापासून चिनावलेत. शोकाच्या दरीत फेकलत आम्हाला. कसं फेडाल हे? त्याचाही एक नमुना दावला पाहिजे कंबक्त असतील त्यांना. कशासाठी आलो आम्ही युवराज म्हणून जन्माला? दाबल्या तोंडी बुक्क्यांच्या तडाखे खाण्यासाठी? हे असे जन्मदात्याला शेवटच्या क्षणी पारखे होण्यासाठी? थोरल्या आऊ, तुम्ही असतात तर आमचं पोरकं तोंड तरी आम्ही तुमच्या कुशीत ठेवलं असतं. पण त्या असत्या तर त्यांनाच या प्रसंगी थोपटून शांत करण्याचा प्रसंग येतं आमच्यावर. नाही, आमच्या थोरल्या आऊसाहेब गेलेल्या नाहीत. दगडी काळजाचा मृत्यूही त्यांना नेऊ शकत नाही. आम्ही स्पष्ट ऐकतो आहोत त्यांचे बोल. शंभूबाळ, युवराज, शांत व्हा, धीर ठेवा. त्यांचे आकाशी हात आमच्या पाठीवरून फिरत आहेत. प्रत्यक्ष आबासाहेबच आपल्या हातांनी आपली लाडकी भवानी तलवार आमच्या कमरेत आवळत आहेत. थोरल्या आऊ हसल्यामुखी सरशीनं आमच्या कपाळी शिवगंध रेखत आहेत. तळहाती दह्याच्या कवड्या ठेवत आहेत. नाही, आम्ही शोक करणार नाही. पोरकं मानणार नाही स्वतःला.
त्या असंख्यांची कुरवंडी करून उठवलेल्या स्त्रींच्या राज्याला उघडं पडू देणार नाही. ही दौलत कोत्या कारस्थानी हाताखाली कदापिही जाऊ देणार नाही. पाचाडच्या मासाहेब, आम्ही सावध झालो आहोत. आबासाहेबांचा भगवा जरी पटका आम्ही घेतला आहे खांद्यावर. आता आण आहे ती त्यांची आणि भवानीची. जी काळीच तोडणारी जीवघेणी खंत आम्ही आबासाहेबांना दिली तिची भरकस भरपाई करणार आहोत आम्ही. प्रसंगी कुडी ठेवण्याची सजा पत्करूनही कसला सिद्धी, कुठला टोपीकर आणि काय जातीचा औरंग आहे ते बघणारच आहोत आम्ही. छातीवरच्या कवड्यांची माळ संभाजीराजांच्या मुठीत एकदम घट्ट आवळली गेली. खंबीर मनाने शांत हाताने त्यांनी सुख दालनाचा आडबंद परतून दरवाजा खोलला. नवा रानवारा झपकाऱ्याने आत आला. बाहेरची हवालदिल माणसे युवराजांच्या सुजवट झाल्या डोळ्यांकडे बघतच राहिली. आता त्या डोळ्यांचा माग तसा सहजासहजी कुणालाच येणार नव्हता. रायगडावर लुप्त झालेले शिवपण त्या डोळ्यांच्या खोलवटीत आल्हाद पावलाने उतरलेले होते. चिटणीस, चंद्रास खळं धरतं ते केवळ महापुरुषालाच आपत्तिकारक नसतं, ते त्याच्या स्वप्नालाही घेर पाडणारं असं याचं सूचक असतं. समोरच्या परशुराम पंतांना संभाजीराजे विचारात टाकीत म्हणाले, रायाजी अंतोजी, आज गडाची सांज नौबत ऐकलीत तुम्ही? नाही. गोंधळला जाब आला. मतलब किल्लेदार विठ्ठलपंतांना महाराजांची खबर पावली आहे, तरीही ते आम्हाला भेटून ती काणी घालीत नाहीत. नजर ठेवा त्यांच्यावर. संभाजीराजांकडे सारे बघतच राहिले. बाले किल्ल्यात यावेळी विठ्ठलपंत रायगडाहून आलेल्या हिरोजी फर्जंद आणि सोमाजी बंकी यांच्याशी कानगोष्टी करण्यात घडले होते. सोयराबाईंनी रायगडाचा बंदोबस्त कान्होजी भांडवलकर आणि शहाजी भोसला सरनोबत यांच्या हाती दिला होता. जामदारखाने, दप्तरखान्यांना आपल्या मोहरा ठोकल्या होत्या. हिरोजी फर्जंद आणि सोमाजी बंकी यांना पुढील व्यवस्थेसाठी विठ्ठलपंतांना पोचवायचा कानमंत्र देऊन दिंडी दरवाजाने रायगडाहून पन्हाळ्याकडे पिटाळले होते. शतरंज खेळीला पडला. पन्हाळ्याकडून संभाजीराजांचा आणि रायगडाहून सर्व सूत्रे आपल्या हाती घेतलेल्या महाराणी सोयराबाई आणि त्यांचे हस्तक यांचा. महाराजांचे रक्षा संवर्धन झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी कोकणपट्टीतून आलेले अण्णाजी दत्तो रायगड चढून आले. सांत्वनासाठी महाराणींची भेट घ्यायला ते 7 महाली त्यांच्यासमोर रुजू झाले. रिवाजांची बोलणी होताच सोयराबाईंनी मतलबाला हात घातला. स्वारी गेली, पुढील निर्गत काय याची धास्त पडली आहे आम्हास. त्यासाठीच आम्ही एक धावेनं राणी सरकारांच्या सेवेत तातडीनं रुजू झालो आहोत. आपण सांगाल त्याचाच पाठपुरावा आम्ही करू. धीर ठेवावा, अण्णाजी मान लववीत म्हणाले. तुमचा एतबार आहे आम्हाला, पण इतरांचं काय? आता पन्हाळा केव्हाही उचल खाईल. मोरोपंत, प्रल्हाद निराजी, राहूजी आणि महत्त्वाचे ते सरलष्कर, त्यांचं काय? सरलष्कर सरकारांचे बंधूच आहेत. ते रामराजांच्या पाठीशी मामासाहेब म्हणून उभे राहतील असा आम्हाला विश्वास वाटतो. इतरांची आम्ही समजूत पाडू. युवराज रायगडी स्वामी म्हणून तो येण्यात धोका आहे. जे करणं असेल ते तातडीनं आणि गुप्तपणे करावं लागेल. बाळराजांना मंचकारोहण करून कारभारी सूत्रे महाराणीने आपल्या हाती घेतल्याखेरीज राज्याची बरी निर्गत लागणार नाही. यावेळी आपण खंबीरपणे धीर बांधून असावं. आम्ही खंबीरच आहोत. तुम्ही अवघ्यांसह बाळराजांच्या पाठीशी असा म्हणजे झालं. कुलदेवतेच्या आनभाकेनं आम्ही ते करू. निर्धास्त असावं. सोयराबाईंच्या राजगडाला अण्णाजी हा हिकमतीचा व प्रधानमंडळातील सर्वात सुळसुळता मासा लागला. हा मासा जाळ्यात फसणारा नव्हता. आपल्या अजब अक्कल हुशारीने जाळे विणणारा होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र असता, युवराज असता, संभाजीराजांना बगलेला टाकून राजांची गादीवर स्थापन करण्याचा घाट अण्णाजींनी का घालावा? त्याला अनेक कारणे होती. एकतर आपल्या घरची गोदावरी ही स्त्री संभाजीराजांच्यामुळेच नाहक खर्ची पडली, हा ठाम सल त्यांच्या मनातून हलता हलत नव्हता. तसाच धारा वसुलीच्या आपल्या तर्फेच्या अधिकारात युवराजांनी वेळोवेळी हस्तक्षेप केल्याचा त्यांना राग होता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संभाजीराजांच्या हाताखाली सुरनिशी चालू राहील की नाही, चालू राहिली तरी पुऱ्या अधिकाराने राबवता येईल की नाही, ती कायम हाती टिकेल की नाही याची त्यांना शाश्वती नव्हती. रामराजे स्वामी होण्यात मात्र तेच महाराणीचे प्रमुख सल्लागार राहणार असण्याची शक्यता होती. सोयराबाई तर संभाजीराजांच्या मागे महाराजांच्या राज्याभिषेकापासूनच हात धुवून लागल्या होत्या. शत्रूचा शत्रू तो मित्र या न्यायाने सोयराबाई आणि सुरनीस अण्णाजी दत्तो यांची हात मिळवणी ओघानेच झाली. संध्याकाळी नाशिक त्र्यंबक भागातून आलेले पेशवे मोरोपंत रायगडावर आले. तेही महाराणीच्या भेटीसाठी 7 महालात रुजू झाले. महाराजा विना सुना सुना वाटणारा बालेकिल्ला बघून त्यांच्या मनात कालवा खालव दाटली होती.
सांत्वनाचे 4 शब्दही त्यांना महाराणींना सांगविनात. तोंडावर उपरणे घेत ते लहान मुलासारखे कोंदटते गदगदले. त्यांचा उमासा सुमार होताच सोयराबाई त्यांना म्हणाल्या, तुम्हीच असा धीर टाकलात तर आम्ही कुणाकडे बघावं पंत? या बाळराजांना कोण देणार पाठबळ? आम्ही तर उजाडच झालो. काय करावं समजेना झालं आहे. सोयराबाईंच्या शब्दानेच मोरोपंतांच्या पोटात रायगड चढतानाच पडलेला खड्डा जुनावत चालला. डोळे टिपून मान लववी ते बांधील बोलले, खाशांनी काळीच टाकू नये. आम्ही पाठीशी आहोत. तोच आधार आहे. तुमच्याकडून हीच उमेद राखून आहोत आम्ही. अण्णाजींची भेट घ्या. जे करणं ते त्यांच्या तुमच्या एक विचारे करा. आम्ही काय सांगणार? जे सांगायचं होतं ते सांगूनही सोयराबाई नामानिराळ्या झाल्या. एक विचार पूर्वीच झाला होता सोयराबाई आणि अण्णाजींचा. प्रधानमंत्री असलेल्या मोरोपंतांना त्यात कसबाने सामील करून घेतल्याशिवाय एकही पाऊल पुढे टाकता येणार नव्हते. शेवटी मोरोपंत दौलतीचे शिक्केधारी पंतप्रधान होते. उदास उदास रायगडावर खिन्न काळी रात्र उतरली. ती उजळायला असमर्थ असलेले टेंबे शिलगले. मंत्रीवाडीतील अण्णाजींच्या वाड्यात मोरोपंत आणि अण्णाजींचा मध्यरात्रीपर्यंत खल चालला. दुमन झालेले मोरोपंत पक्क्या निर्णयाला येत नव्हते. अण्णाजी आपल्या बुद्धीचे सारे कसबपणाला लावून रामराजांचा पक्ष त्यांच्या गळी उतरवित होते. मोरोपंतांनी जरी ठाम निर्णय अद्याप दिला नव्हता तरी त्यांचाही कल अंमळ रामराजांकडे झुकला होता. वद्य पंचमीच्या दिवस फुटीला रात्रभर पाचाडात मुक्काम केलेले हंबीरराव रायगड चढू लागले. ते पुतळाबाईंची भेट घ्यायला विसरले नव्हते. महाराज आजारी पडल्यापासून काय काय आणि कसे घडत गेले त्याचा तोंडवळा त्या भेटीत हंबीररावांना उमगला होता. महाराज गेल्याचे जेवढे दुःख त्यांना वाटले होते तेवढेच महाराणींची बुद्धी पालटल्याचे, त्यांच्या मागाने इमानाची माणसे परतत असल्याचे त्यांना वाटले. गडावर येताच हंबीरराव महाराणींच्या भेटीसाठी 7 महालाच्या दरुणी महालात दाखल झाले. त्यांना बघताच श्वेत वस्त्रधारी सोयराबाई फुटफुटून रडल्या. महाराजांच्या आठवणीनं हंबीररावांचे डोळेही पागळू लागले. एवढा पहाड दिल नेटाक गडी, पण धन्याच्या आठवणीनं लहान बच्चागत हुंदकला. रामराजांना जवळ घेत सोयराबाई घोगरे म्हणाल्या, आमचं एक राहू द्या. तुमच्या या भाच्यांना बाळराजांना कोणी धीर द्यावा. बरं झालं तुम्ही गडावर आलात ते. आमचा घोर थोडा तरी मिटेल आता. नाहीतर एवढ्या दौलतीची जोखीम कुणाच्या बळावर पत्करावी यांनी? सोयराबाईंनी हंबीररावांना कसबानं चाचपून बघितलं. छत्रपतींचे श्राद्ध कर्म होण्या अगोदरच महाराणी दौलतीचा विषय काढतील असे काही हंबीररावांना वाटले नव्हते. त्यांनाही गडावरच्या माणसांना खूप विचारायचे होते. गडाचे दरवाजे बंद का होते? धनी पडून असताना मला साधी खबर ती का नाही दिली? छत्रपतींना शेवटचा अग्निदाह भडाग्नीनं कसा काय दिला सर्वांनी? पण हे विचारण्याची ही वेळ नव्हती हे हंबीररावांना जगल्या हयातीने शिकवले होते. रामराजांना जवळ घेत त्यांचे खांदे थोपटीत हंबीरराव सोयराबाईंना समन्वयाचे भान देण्यासाठी म्हणाले, हे आणि युवराज म्हणजे धन्यांच्या 2 डोळ्यागत आहेत. त्यासनी बोलावून घेऊ पन्हाळ्यावरनं. काय करायचं ते युवराज, पेशवे, सुरनीस, न्यायाधीश, येसाजी काका, तुम्ही आम्ही मिळून करू. धनी मेल्याचं बघून चौतर्फांचा गलीम आता उचल खाणार. धन्यांचं शास्त्र धर्माचं होऊ द्या समद, मग ठरवू समद. सोयराबाईंनी रायगडावर बसून 4 पावसाळे काढले असले तरी हंबीररावांनी मरण पाठीशी टाकून दौलतीसाठी वन मुलूकभर दौडत 4 उन्हाळे सोसले होते. ते इमानाचे आणि बिनतुडीचे बोलत होते. त्यांच्या मनसुब्याची दिशा ध्यानी येता सोयराबाई सावध झाल्या. आपल्या बेतात हंबीरराव सामील होणार नाहीत हे त्यांनी ताडले. उलट हंबीरराव हाताशी लागणारे अण्णाजी मोरोपंत ही माणसे फोडतील या शंकेनेच त्यांच्या मनी फणा उठवला. हंबीररावांना रायगडावरून टाकोटाक दूर कसे उचलावे हा विचार घोळत असतानाच सोयराबाई वरवर म्हणाल्या, आम्ही तुमच्या सल्ल्याबाहेर नाही. जे करणं असेल ते तुमच्या मसलतीनंच करू. बाळराजे, मामासाहेबांचे पाय शिवता. सोयराबाईंनी हंबीररावांच्या मनातील रक्ताचे नाते शेवटचा यत्न म्हणून तपासून बघितले. पाय शिवण्यासाठी वाकू बघणाऱ्या रामराजांना वरच थोपवीत हंबीरराव म्हणाले, नग, हे काय करता भलतंच. तुम्ही बाळराज म्हणून धन्यापोटी उपाजला तवाच चाकर झालो आम्ही तुमचं. खासगतीचं नातं तवाच सरलं. आमचा मुजरा घ्यायचा तुम्ही. आणि महाराणी रामराजांना मुजरा देऊन हंबीरराव बाहेर जायला निघाले. त्यांच्या धिप्पाड पाठीवर सोयराबाईंची जळजळीत नजर पलित्यासारखी फिरली. तिने रक्ताच्या नात्याचे अंकुर जाळून टाकले. बांधल्या बेतातून सोयराबाईंनी हंबीररावांचे नाव स्वहस्ते फुली मारून पुसून टाकले. वर्दी पाठवून त्यांनी प्रथम अण्णाजींना बोलावून घेतले आणि आपल्या सुरेल राजबोलीत त्यांना कानमंत्र दिला. सरलष्कर पाठीशी उभे राहतील ते होणार नाही.
त्यांना आम्ही श्राद्धकर्म झालं की कराड प्रांती कूच होण्याचा हुकूम देणार आहोत. त्यांच्यापासून बरं सावध असणे. अण्णाजी ते ऐकताना चिंताग्रस्त झाले. पाठीशी शेनावळ असलेल्या हंबीररावांची सरलष्कर म्हणून ताकद ते जाणून होते. तरी त्यांना विश्वास वाटला की एकदा रामराजांचा मंचक्कारोहण पार पडला की हंबीरराव आडवे जाणार नाहीत. त्या जोरावरच ते सोयराबाईंना म्हणाले, आम्ही हर कोशिश करू त्यांना वळते करण्यासाठी. महाराणींनी निर्धास्त असावं. विधी होताच ते कराड प्रांती गुंतले राहतील असं मात्र करावं. अण्णाजींनी मसलतीतल्या आसामींना गाठून हंबीररावांचा कल सामील होण्याकडे नाही हे कानी घातले. मोरोपंत, प्रल्हाद निराजी, राहूजी सारे हंबीररावांशी भेटीगाठीत जेवढ्यास तेवढे आणि जपून बोलू लागले. चैत्र वद्य द्वादशीला महाराजांचे श्राद्धकर्म सुरू झाले. साबाजी व परसोजी भोसले यांच्या मत्तीने रामराजांच्या हस्ते छत्रपतींना पिंडदान देण्यासाठी राजोपाध्ये काळ्या हौदावर तिष्ठले होते. भोवतीच्या करंज्यांच्या झाडावर काळे पक्षी दाट दाटून कलकलाट करीत होते, पण पिंडस्पर्श घेण्यासाठी एकही उतरत नव्हता. श्राद्धविधीच्या दुसऱ्याच दिवशी पहिल्या प्रहाराला हंबीररावांना 7 महालाची वर्दी आली. ते महाराणींसमोर दाखल झाले तेव्हा तिथे येसाजी कंक, आनंदराव, मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत होते. हंबीररावांचा मुजरा घेत सोयराबाई नेहमीच्या सदरी भाषेत म्हणाल्या, या सरलष्कर, सारे तुमचीच वाट बघता आहेत. जी, काही मनसुब्यानं याद केलं तुम्हाला. तुम्ही आम्हाला त्या विचारानं आम्ही बेचैन आहोत. आता गनिम चौथेरपणे उचल खायची भीती वाढली आहे. तुम्ही जेवढे कदीम आहात ते आपापल्या मुलखावर ठाण घेणं. आनंदराव, रुपाजी, तुम्ही सातारातर्फे जवळ करा. येसाजी, तुम्ही 10,000 फौज पाचाडात एक जागी ठेवा. सरलष्कर, तुम्ही टाकीनं कराड प्रांतावर उतरून आपला जमाव सिद्ध करून ठेवा. पंत, अण्णाजी, तुम्ही आपापले मुलूक जवळ करा. महाराणींचे हुकूम झिलीत जी म्हणत पगड्या सरासर झुकल्या. वर होत हंबीरराव मान खोलण्यासाठी म्हणाले, पर इथली निर्गत कशानं कशी करायची काय? बारदाना मोठा, समद पुढं ध्यान देऊन व्हाय पाहिजे. ते तुम्हा साऱ्यांच्या मसलतीने निवांत करू. या क्षणी गरज आहे ती मुलूक राखण्याची. आजच निघावं साऱ्यांनी. जी, हंबीररावांसह सारे हुंकारले. सोयराबाईंनी बैठक सोडली. सर्वांना विडे देण्यात आले. ही सदर हंबीरराव, आनंदराव यांना रायगडावरून बाहेर काढण्यासाठीच होती. अण्णाजी आणि मोरोपंत मागेच राहणार होते. रायगड उतरलेले हंबीरराव कराडच्या आणि आनंदराव सातारच्या रोखाने एक मेळाने निघाले. हंबीररावांच्या बरोबर एक विचाराची जाणती मसलत ही रायगडापासून दूर दूर निघाली. मागे उरली कट कारस्थाने. पन्हाळगडावर आबांचे श्राद्धकर्म घातलेल्या संभाजीराजांनी सोमेश्वर तलावाकाठी मांडलेल्या पिंडासमोर हात जोडून म्हटलं, आबा, चुकलं माकलं आमचं आहे. तुमचं आम्ही काही राहू देणार नाही. मनोमन हे म्हटले जाताच सभोवरच्या झाडाच्या घेरावरून कावळेच कावळे झेपावले. पिंडस्पर्श होतो न होतो तोच तो फस्तही झाला. अंत्यकर्म संपताच काय होऊ घातले आहे याची स्पष्ट कल्पना असले संभाजीराजे भराभर सूत्रे हलवू लागले. सज्जाकोटीत समोर बसल्या परशुराम पंतांना त्यांनी कोकणसुबा रावजी पंडित यांना द्यायच्या खाली त्याच्या मजकूर सांगितला. रावजी पंडित, कोकणसुबा तर्फ राजापूर याचे अनेक दंडवत उपरी विशेष. तर्फ राजापूरकडील दिवाणी जमली रसद दानागोटा टाकोटाकीने इकडे पन्हाळगडी पावता होईल ते करावं. देखत पत्र जातीनिशी जमेतीसह पन्हाळ्यास हुजूर भेटीस यावे. परशुराम पंतांनी वाळू शिवरून ओली शाई टिपत खलिता बाजूस ठेवला. दुसरी वळी मेजावर उलगडती झाली. कोटीच्या पायथ्याशी जमल्या मावळ्यांचा अस्पष्ट कलकलाट वर ऐकू येत होता. त्याच्याशी मेळ घालीत पायफेर धरून संभाजीराजे मजकूर सांगू लागले. राजश्रिया विराजित सेना धुरंधर सकल गुणांलकृत सरलष्कर मामासाहेब मोहिते यांचे चरणांसी युवराज शंभूराजे यांचे अनेक दंडवत उपरी विशेष. रायगडी तीर्थरूप आबासाहेबांचा काळ होऊन 15 दिवस लोटले. इकडे पन्हाळ्यास त्यांचे धर्मशास्त्राचे करणे ते आम्ही कार्य लावले आहे. काने आल्या खबरांवरून रायगडी माणसांचा बनाव घडतो आहे. प्रधानमंडळ अवघे एक मसलत झाले आहे. महाराणी मासाहेब त्यास हातास धरून खलबतात आहेत. रामराजे यास मंचकारोहण करू म्हणतात. आम्हाला परके एकले पाडू बघतात. जीवास धोका होईल असा अंदेश पैदा झाला आहे. तुम्हाखेरीज पाठीराखा अन्य नाही. तुम्ही पूर्वील आबासाहेबांपासून इमानाचे. आम्ही ज्येष्ठ असता दौलतीस गनिमांचा घेर असता आम्हास बगलचे टाकणे हा कोण मामला. कुलदैवताच्या अनभाकेने इमान बरे रक्षून असणे. आम्हास जोड देणे.
जे साहेबी केले असते तसेच करून चालविणे. तुम्ही आम्हास त्यांच्या ठाईचा आहात. बहुत काय लिहिणे जाणीजे. शृंगारपूरच्या पिलाजी मामांनाही समय बाका आहे. सुभे प्रभान वल्लीची जमात शिबंदी एक जागा करून बरे सिद्ध असणे असा खलिता तयार झाला. महाराज गेल्याची वार्ता ऐकून कोल्हापूर, राजापूर, मलकापूर, रांगणा, वारणखोरे, सामनगड, विशाळगड अशा भागातून रोज मावळ्यांचे तांडे युवराजांना मुजरा देण्यासाठी पन्हाळगडावर चढत होते. त्यांचा ओघ बघून सावध झालेला हिरोजी फर्जंद कोकणपट्टीत निसटला होता. जमल्या मावळ्यातील निवडक माणसे उचलून संभाजीराजांनी किल्लेदार विठ्ठलपंत, बहिर्जी इंगळा, सोमाजी व कृष्णाजी बंकी यांच्यावर हत्यारबंद चौकी पहारे चढवून पन्हाळा पटात घेतला होता. अक्षय तृतीयेच्या आदल्या रात्री उद्या काय घडणार याची चिंता करीत उतरली. पन्हाळ्यावर काय घडले आहे याचा काहीच मागमूस नसलेले कटवाल्यांचे खलबत दरुणी महालात बसले. दालनाच्या बंद दरवाजावर कान्होजी भांडवलकरांच्या हत्यारबंद धारकऱ्यांचा कडोकोट पहारा फिरू लागला. आत महाराणी सोयराबाई बसलेल्या. बैठकीसमोर अण्णाजी दत्तो, मोरोपंत, प्रल्हाद निराजी, राहुजी सोमनाथ हे मंत्रीगण, हवालदार कान्होजी भांडवलकर, जासुसांचा नाईक खंडोजी, गणोजी कावळा, शहाजी भोसला असे कटवाले फेराने उभे होते. उदयिक अक्षय तृतीया आहे. दिवस महत्त्वाचा आहे, मुहूर्ताचा आहे. बाळराजांच्या मंचक्रोहणास योग्य आहे. अण्णाजींनी सलामीची आघाडी खोलली. ज्यांच्यासाठी हे तालेवारांचे खलबत बसले होते ते रामराजे आपल्या सुखदालनात शांत झोपी गेले होते. पण अण्णाजी, या मसलतीत सरलष्कर असते तर बरं होतं. मोरोपंतांनी चिंता व्यक्त केली. आता नसले तरी राज्याभिषेकास ते येतील असे पाचारण करू. दूरची स्वप्ने बघणाऱ्या सोयराबाई खलबत फुटू द्यायला तयार नव्हत्या. युवराज ज्येष्ठ आहेत. उद्या त्यांच्या ज्येष्ठपणाचं कारण पुढं करून अदावत घेतली तर काय करणार आपण. खुद्द हंबीररावच त्या विचाराचे दिसतात. मोरोपंत पुढे जे जे आडवे येणार असे वाटत होते ते बोलू लागले. युवराज ज्येष्ठ असतील पण प्रत्यक्ष स्वामी हयात असतात ते दिलेरला सामील होतात. मग त्यांच्या पश्चात मस्तकी छत्र आल्यावर ते काय करतील याचा भरोसा कोणी द्यावा. स्वभाव तेज लहरी आहे त्यांचा. कारभारी मामला आणि माणसं यांचा मेळ पाडणं नाही साधणार त्यांना. अण्णाजी जाळे विणू लागले. पण बाळराजे अजान आहेत. दौलीचा व्याप मोठा आहे. प्रल्हाद निराजी न्यायबुद्धीने बोलले. शिवाय गनिमांचा चारी तर्फांना घेर आहे. राहुजींनी त्यांचा सूर उचलून धरला. बाळराजे अजान आहेत हे तर सापच आहे. त्यांच्या नावे शिक्कामोर्तब करतील त्या महाराणी साहेब तर जाणते आहेत. कैलासवासी स्वामींनी हे राज्य अजान वयातच उभे केले तेही जाणत्या आऊसाहेबांच्या बळावर. अण्णाजींनी सोयराबाईंचा पाठ जिजाऊंच्या पंक्तीला मांडला. पण कैलासवासी स्वामींची अंतिम इच्छा काय होती ते स्पष्ट झाल्याशिवाय आपण करतो आहोत त्याला रयतेची मान्यता कशी लाभावी. मोरोपंतांनी मुळाला हात घातला. आमच्या बाळराजांच्या लग्न कार्याला स्वारीनं पन्हाळगडी आवतन धाडलं नाही यातच त्यांची इच्छा दिसत नाही काय. सोयराबाईंनी सुरेख पलटी मारली. खलिते धाडूनही युवराज रायगडी पडल्या छत्रपतींना भेटायला येत नाहीत यात त्यांचाही इरादा स्पष्ट होत नाही काय. अण्णाजींनी त्या पलटीला जोड दिली. पण युवराज यांनाच इथं बोलावून घेतलं आणि त्यांच्यासमोर हे मांडलं तर कुणी सांगावं ते समजुतीनं घेतील. मोरोपंत हे बोलताना चाचरले पण बोलले. काय बोलता तुम्ही हे पेशवे. त्यांना इथं इतमामानं आणणं हे आपल्या हाती निखारे ओढून घेणं आहे अंगावर. तसं घडणारच असेल तर आम्ही सुरनिसीची वस्त्र उतरून या सेवेतून मुक्त होऊ. अण्णाजींनी हातचा बाहेर काढला. आणि आम्हीही आमचं महाराणीपद रायगडीस ठेवून थेट तळबीडची वाट धरू. सोयराबाईंनी त्या हातच्याला आपला बिनतोड एक मिसळला. स्पष्ट सांगतो आम्ही युवराज गादीवर येण्यास पात्र नाहीत. ते स्वामी होण्यात दौलतीला धोका आहे. आम्ही स्वामींचं अन्न भक्षण केलं आहे. त्यांच्या दौलतीला गोता देण्याचं पाप आम्ही करणार नाही. रामराजे स्वामी होण्यात राज्याचं हित आहे. अण्णाजींनी डळमळीत मोरोपंतांना विणल्या जाळ्यात पुरते गुंडाळले. तरीही मोरोपंतांनी मोलाची शंका बोलून दाखवली. हे पटतं आम्हास पण पन्हाळगडी राहून युवराज हे स्वस्तपणे बघतील याला मान तुकवतील असं धरून चालता तुम्ही अण्णाजी. वास्तविक फितव्यानं गनिमाला सामील होणाऱ्यांना स्वारीनं माफ कसं फरमावलं याचंच कोडं वाटतं आम्हाला. युवराज वारस तर नाहीतच पण ते शिक्षापात्र गुन्हेगार आहेत हे सोयराबाईंनी आडवळणाने सुचवले. पंथ जे मायेपोटी स्वामी करू शकले नाहीत तेच आपणाला कठोरपणानं करावं लागणार आहे. तुमची आमची भेट होती तर ते जे स्वामींनी सर्वप्रथम करण्याची आज्ञा आपणाला दिली असती तेच करावं लागणार आहे.
धडक घालण्यापूर्वी गवारेडा पायखुरांनी माती उकरतो तसे अण्णाजींनी शब्द उकरून काढले. म्हणजे आम्ही नाही समजलो तुम्ही काय म्हणतात ते सुरनीस, मोरोपंत गोंधळून म्हणाले. रामराजांना मंचिकारोहण करताच फौजबंदीनं पन्हाळा घेरून युवराजांना जेरबंद करून महाराणींसमोर आणावं लागेल. त्याच करतील त्यांचा काय तो आखरी निवाडा. अण्णाजींच्या मनात साठून घट्ट झालेले गरळ बाहेर पडले. सुरनीस! मोरोपंत अंगभर थरारत चित्कारले. होय, आम्ही पुन्हा तेच म्हणतो. युवराजांना जेरबंद करूनच आणावं लागेल. पंथ, एका म्यानात 2 हत्यारं राबत नसतात. रामराजांना गादीवर बसवून युवराजांना खुलं सोडू म्हणाल तर ते तुम्हा आम्हाला काय खुद्द रामराजांनाही सुखाची झोप लागू देणार नाहीत. सर्वात अधिक धोका त्यांना आणि महाराणींना पोचेल. आम्ही चांगलं जाणतो युवराजांना. अण्णाजीच्या बोलण्याने मोरोपंतांसह सारे सुन्न झाले. खलबताच्या एकाच टप्प्याचा विचार सर्वांनी केला होता. अण्णाजीच्या तोंडून त्याचा दुसरा टप्पा खुला होता. सारे चमकले, गंभीर झाले. स्वामींच्या दौलतीच्या बऱ्या निर्गतासाठी रामराजांना मंचकारोहण करणं जसं महत्त्वाचं आहे तसं हेही अटळ म्हणून करावं लागणार आहे. धमक नसेल तर या फंदात न पडता दौलतीचं भवितव्य दैवावर सुपून आपापल्या वतनावर जावं सर्वांनी. अण्णाजींनी कौशल्याने सर्वांना कर्तव्याची जाण दिली. मोरोपंतांना आता कळून चुकले की आपण दलदलीच्या पानंदीच्या निम्म्यावर फासला काटला आहे. इथून परतणे शक्य नाही. कारण जे युवराजांना बंदिस्त करू म्हणतात ते पेशव्यांना प्रसंगी अंधारकुट्टीच दाखवायला कमी कसे करतील. हे सोडून युवराजाकडे जावे तर ते बदनाम. एकच मार्ग उरेल, वस्त्रे उतरून मुक्त होणे. या बिकट प्रसंगी काही स्वामींचे राज्य टाकून मुक्त होणे हे कसले इमान ठरले. मोरोपंत पार गोंधळले. दलदलीची पानंद चालण्या वाचून मार्गच नव्हता. खूप विचार करून ते बोलले. ठीक आहे अण्णाजी, आम्ही सहमत आहोत या मसलतीला. ते ऐकताना सोयराबाईंचा चेहरा झळझळून उजळला. मोरोपंताच्या संमतीमुळेच बुंद्या मागून फांद्या उतरवाव्यात तसे प्रल्हाद, निराजी, राहूजी, कान्होजी सारे या धाडशी कटाला हातजोड द्यायला तयार झाले. जमल्या आसामींचा इतबार घेण्यासाठी महाराणींच्या वतीने भवानीच्या पवित्र भंडाऱ्याची परडी फिरली. मळवट भरले गेले. कटाचे खलबत उलगले. बाहेर पडणाऱ्या कान्होजी भांडवलकराला महाराणी म्हणाल्या, कान्होजी, बाळाजींना आम्ही तातडीनं याद केल्याचं सांगा. जी. थोड्या वेळातच चिटणीस बाळाजी महाराणींच्या समोर कलमी सेवेस रुजू झाले. चिटणीस, आम्ही सांगतो त्या भातेनं खलिते सिद्ध करून उद्या दिवसफुटीला पन्हाळगड आणि कोल्हापूर तर्फेला आमचे विश्वासू जासूद खंडोजी नाईक आणि गणोजी कावळा यांच्या मार्फतीनंच टाकोटा रवाना करा. जी. महाराणी काय मजकुराचे खलित सांगणार यांचा बाळाजींना ठाव आला नव्हता. पन्हाळ्याला किल्लेदार विठ्ठलपंत, हवालदार बहिर्जी इंगळा, हिरोजी फर्जंद आणि सोमाजी बंकी यांना लिहा. येथील मसलत एक प्रकारची आहे. युवराजास कैद करून बहुत सावधपणे असणे. स्वारी गेल्याचं वर्तमान फुटो देऊ नये. कोल्हापुरी जनार्दन पंत सुमंत आणि पाराजी पंत पेडगावकर यास लिहा. पन्हाळ्याच्या मसलतीस विठ्ठलपंतांना कुमक करून बंदोबस्ताना असणे. एक खलिता दौलतीच्या युवराजांनाही द्या. युवराजांच्या खलिताचा मजकूर घाला. स्वारीच्या तब्येतीस वाका आहे. लवकरच आरोग्य होईल. भल्या बुऱ्या अफवा उठता आहे त्यावर विसंबू नये. चिंता करो नये. सोयराबाईंचे हे आगळे दिव्य रूप बाळाजी आवजी विस्फारल्या डोळ्यांनी बघतच राहिले. त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. चिटणीस, आम्ही तुम्हाला सांगतो आहोत. खलिते तयार करून तुमच्या शिक्के दस्तुरीने ते आमच्याकडे आणून द्या. सोयराबाईंचा आवाज जरबी झाला. बाळाजींनी मान खाली घातली. कसल्या तरी निर्धाराने ते म्हणाले, आम्ही राज्याचे दरकदार, युवराज ज्येष्ठ खाविंदस्ता असे खलिते या हाती आम्ही कसे लिहावे. क्षमा असावी, आमच्यानं हे होणार नाही. काय म्हणालात? तुमच्या दस्तुरीशिवाय खलिते मानले जात नाहीत म्हणून तुमचा मुलाहिजा. विसरलात आम्ही महाराणी आहोत? गैरसमज नसावा. घरी पुत्र अवजी आहेत. त्यांना शिक्क्यानिशी पाठवून देतो. जी घेणे असेल ती सेवा त्यांच्याकडून सरकारने घ्यावी. आम्हाला यात गुंतवू नये एवढीच प्रार्थना. सोयराबाई चडपडल्या. पण त्यांना चिटणीसी शिक्के हवे होते. कुणाच्याही धोंड्याने का होईना आंबा पडायला पाहिजे होता. द्या त्यांना पाठवून तातडीनं. या तुम्ही. त्यांनी बाळाजींना आज्ञा केली. बाळाजी निघून गेले आणि त्यांचे पुत्र हजर झाले. महाराणींनी सांगितल्या बरं हुकूम अवजीने खलिते तयार करून थैली बंद करून ते त्यांच्या हवाली सुपूर्द केले. अवजी काम संपवून निघून जाताच वर्दी देऊन सोयराबाईंनी खंडोजी नाईक आणि गणोजी कावळा या आपल्या विश्वासू चाकरांना बोलावून घेतले. त्यांच्या हाती ते खलिते देऊन सावधपणाच्या सर्व तपशीलवार सूचना त्यांना दिल्या.
खंडोजी गणोजी बनावट खलिते घेऊन 7 महालाबाहेर पडले. आता रायगड रातकिड्यांचा अविरत कर्कश करकरीत मुरत चालला.